काय झालं यांना अचानक? घरी ना तिला चक्कर आली आणि असं वाटतं की शुगर वाढली तिची. बरोबर बघते मी. बरोबर त्यांना आत घ्या ताबडतोब. या बघ बसायचं सावकाश. हळू. बुवा शांत व्हा, काही नाही होणार आईंना. नका काळजी करू. तुम्ही का त्रास करून घेताय स्वतःला एवढा? डॉक्टर काय झालं? शुगर खूपच शूट झाली आहे त्यांची. गोड काही खाल्लं होतं का त्यांनी? नाही. उलट आम्ही सगळे प्रिकॉशन्स घेत होतो त्यांच्या शुगरच्या बाबतीत. काहीतरी गडबड आहे. ह्यो चहा तू नको पिऊ. प्यावा लागेल. तुम्हाला चहा प्यावाच लागेल. त्याशिवाय ही अशी अचानक शुगर वाढणं शक्यच नाहीये. तरी मी तुम्हाला बजावून सांगितलं होतं की त्यांना गोड काही खायला देऊ नका. अहो उद्यावर ऑपरेशन आलंय त्यांचं. ही अशी जर त्यांची शुगर लेवल हाय असेल आणि त्यांची अशी कंडिशन असेल तर मी ऑपरेशन करू शकत नाही आणि त्यांच्या कंडिशनमध्ये सुधारणा होऊ शकत नाही. कदाचित त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. डॉक्टर आता काय करावं लागेल? आता आपल्याला शुगर कंट्रोल व्हायची वाट पाहावी लागेल. आपण रात्रभर त्यांची शुगर चेक करूया. मेडिसिन सुद्धा आम्ही सुरू केले. पाहूया सकाळपर्यंत काय होतं अँड देन ओनली वी कॅन डिसाइड की आपण ऑपरेशन करू शकणार आहोत की नाही. कसं काय झालंय? आपण तर आईला काहीच गोड खायला देत नव्हतो. मग अचानक तिची शुगर कशी काय वाढली? तिने काही गोड खाल्लं होतं का? पटकन प्याचा. मला कस तरी व्हायला लागलंय. साकार होती त्याच्या हात. एक्झॅक्टली. मला हेच कळत नाही की शुगर अचानक कशी काय शूट होते. बुवा आईंनी काही खाल्लं होतं का? मला काय माहित नाही. माझं नशीबच फुटकाय. माझ्या बायकोचं औषध पाणी पण नीट करू शकत नाही. बुवा असं का बोलताय तुम्ही? बघा असं काहीच नाही. शांत व्हा. वाटेल आईला बरं. हा काही होणार नाही. सगळं ठीक होणार आहे. तुम्ही धीर धरा आता फक्त. असं झालंच कसं? चूक माझीच आहे. मी त्यांना केवढं घरी घेऊन आलो आणि नीट काळजी पण नाही घेऊ शकलो. चूक माझी आहे राणी. तुम्ही असं का बोलताय? मी त्यांना आपल्या घरी घेऊन आलो. त्यांच्यावर नीट लक्षही नाही देऊ शकलो. मी जर त्यांची व्यवस्थित काळजी घेतली असती ना आज आईंना एवढा त्रास नसता झाला. माझ्यामुळे तुला बुवांना सगळ्यांना त्रास. असं काहीच नाहीये. तुम्ही नका बोलू बरं असं. आणि जे झालं त्याच्यात तुमची काही चूक नाहीये. उलट तुम्ही जे जे शक्य होतं ते सगळं केलंच ना. तरी सुद्धा कशी काय शुगर शूट झाली तेच कळत नाहीये. शेवटी ते म्हणतात ना जे नशिबात असतं ना तेच होतं. पण शुगर अशी अचानक कशी शूट होऊ शकते तेच तर कळत नाहीये मला सुद्धा. हो आई एकदम व्यवस्थित होती बरं का. आणि आपण सगळं पाळत असताना सुद्धा ही शुगर अचानक वाढलीच कशी काय? आता चांगलंच भूक दिल. नाही तर काय
इथे राहणार होते बंगल्यात. लायकी आहे का त्यांची? अहो पण इंदिरा भाऊजींनीच तर त्यांना इथे आणलं होतं ना, आता पुन्हा आणलं तर? हिंमत आहे का त्यांची पुन्हा यायची? आता त्यांना त्या हॉस्पिटलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे. त्रास त्यांना होत असेल, पण कळवळत मात्र राणी असेल. आबा इंद्राचा फोन आहे. स्पीकर बटा. दादा आबा बोलते. हा इंद्र. आबा कसं आहे आता? खूप सिरियस आहे. असं काय झालं अचानक? डॉक्टर म्हणाले की शुगर अचानक शूट झालंय आणि उद्या ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. पण त्यासाठी शुगर नॉर्मल होणं खूप गरजेचं आहे. अगं बाई, शुगर कशी काय वाढली? तेच कळत नाही आम्हाला पण ट्रीटमेंट सुरू केली आहे आता. ठीक आहे, सगळं ठीक होईल. बरं मला सांग, राणी कशी आणि बुवा? सगळे टेन्शनमध्ये आले आबा. ऐका ना, आज मी इथेच थांबतो त्यांच्यासोबत. तुम्ही अजितकडे सगळ्यांचे टिफिन्स पाठवून द्या. हो दादा, आणतो. नाही नाही इंद्रा, अरे तू कशाला थांबतोयस तिकडे? ती राणी आहे ना, तू घरी ये, इथेच जेव. मी त्या दोघांसाठी डबे पाठवते. अजित तू डबे घेऊन जा त्यांचे. अगं आई, पण मी यांना सोडून कसं येऊ शकतो? आज मला इथेच थांबावं लागेल. अरे तसं नाही, पण तू तिकडे थांबून काय करणार आहेस? जे करायचं ते डॉक्टरच करणार आहेत ना, म्हणून म्हटलं तू ये इकडे निघून. नाही आई, आता ऑपरेशन होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे त्यांच्यासोबत. तू अजितकडे टिफिन पाठवून दे. बरं मग सकाळी येशील का? नाही आई, मी सांगितलं ना, ऑपरेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे यांच्यासोबत. ठीक आहे इंद्रा, काळजी घे. हो. आणि अजित, हा दादा. जेव्हा निघशील ना मला कॉल कर. थोड्या काही गोष्टी सांगायच्या त्या पण घेऊन येतो. हो चालेल, ठीक आहे, आणतो. मी डबे भरायला घेते. रजित, काही लागलं तर कळव मला. हो चालेल. मी आहे. इतके प्रयत्न करतीये आणि इंद्रा मात्र त्या सगळ्याची माती करतोय. काय गरज होती त्याला तिथे थांबायची? आता काय झालं? पुन्हा एकदा इंद्रा आणि राणी रात्रभर घरच्या बाहेर असणार. मला जे नकोय ना तेच घडतंय. आता काही बोलायलाच नको. उगाच तिकडचा राग माझ्यावर निघायचा. दादा, डबा. हो. काय म्हणतात डॉक्टर? काही प्रोग्रेस? काही नाही, अजून तरी आहे तसंच आहे. शुगर नॉर्मल व्हायला पाहिजे. हो ना. मग तुम्ही जेवून घ्या ना सगळे. हो. दादा, मी पण थांबू का? अरे नाही नाही, त्याची गरज नाही आहे. काही लागलं तर मी तुला कळवेन ना. तुझा बरं, तुम्ही सगळेजण काळजी घ्या. हो. अजितने टिफिन आणलाय. नाही, तुम्ही घ्या जेवून, मला भूक नाही. तसं तर जेवायची माझी इच्छा नाहीये. असं बोलून कसं चालेल? आता इच्छा असली नसली तरी खावं तर लागलच ना. तर आपल्या पण खाटा लागतील आईच्या शेजारी. चला जेवण घ्या. अगं पण चला. तुम्ही जेवून घ्या.
वा हो, आता काय झालं? अगं डाबा एकच आहे आणि आपण तिघ, तुम्ही दोघं जेवून घ्या. मग काय हरकत आहे. वा, काळजी करू नका. मी आत्ताच डॉक्टरांना भेटलोय. ते म्हणाले आता स्टेबल आहे आणि दर 1 तासाने शुगर पण चेक करतायत ते. काळजी करू नका, सगळं ठीक होईल. हे घ्या. पोरांनो, पोट भरलं ना तुमचं? हो बुवा, भरलंय आमचं पोट. काळजी करू नका तुम्ही. बुवा, आता ना तुम्ही थोडी झोप घेतली पाहिजे. बुवा, एक काम करा, त्या बेडवर झोपा तुम्ही. नाही नाही नको, तुम्ही झोपा आत निवांत. मी पडतो इथं. मला अशी पण सवय बाहेर झोपायची. अहो, बुवा असं काय करतात? तुम्हाला पण गोळ्या चालू आहेत ना? अजिबात नाही हं. तुम्ही झोपणार आहात. हो, तुमची तब्येत काही फार बरी नाहीये. तुम्हाला काही त्रास झाला मग तुम्हालाही जपायला हवं ना. आपण 1 मिनिट काही नाही. चला तुम्ही या. पेन किलर दिले आहे. झोपल्यात त्या छान. सर, मला ना खूप भीती वाटते. कसली? आईला काय झालं तर? काही नाही होणार त्यांना. तिची अवस्था नाही बघवते मला. खूप त्रास होत असणार आहे तिला. पण अहो, आईशिवाय घराची कल्पना पण नाही करू शकत मी. अगं हे बघ राणी, त्यांना काही नाही होणार. तू नको काळजी करूस. आणि तू विसरलीस का? मला समजवतेस आणि स्वतः विसरतेस. तू काय म्हणतेस नेहमी? आपण नेहमी चांगला विचार करायचा, म्हणजे सगळं चांगलं होतं. मग आपण किती गृहीत धरतो ना आपल्या आई वडिलांना. आपल्याला असं वाटतं की ते कायम असतीलच आपल्या सोबत. आपण लहानाचं मोठं होत असताना त्यांना किती त्रास झाला असेल ना, तरी ते आपलं सगळं करतात अगदी निस्वार्थपणे. माझी आई तर म्हणायची की तिला असं वाटायचं की मी कधी मोठीच होऊ नये. आपल्या आई वडिलांसाठी कायम त्यांचे लेकरं लहानच असतात. पण आपण जसं जसं मोठं होतो तसे आपले आई वडील पण मोठे होतात. आणि मग हे असं त्यांना हळूहळू थकताना बघत आपण पण गोंधळून जातो. जर आमची काही परिस्थिती एवढी चांगली नव्हती, आता तुम्हाला तर माहितीच आहे, पण माझ्या आईने तरी सुद्धा संसार सुखाचा केला, सावरला आमच्या घराला. सर, आई पाहिजे, त्याशिवाय घराला घर पण नाही. काही काळजी करू नकोस. सगळे व्यवस्थित होईल आणि आईंना काही होणार नाही. मला असं वाटतं आता तू पण झोप. तुझी खूप दगदग झाली. एक मिनिट. ठीक आहे. ही इथं कशी काय आली? मी अजितला आणायला सांगितले होते.
जग भासते साडे नवे नवे बरसे जसे हळुवार चांदणे हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू 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 असं का होतंय मला राणी? हे काय आहे नक्की? ही मैत्रीच आहे ना की आपण मैत्री ओलांडून आलोय? मला आता काहीतरी वेगळं वाटतंय राणी. असं वाटतंय की तू माझ्या जवळ राहावंस, माझ्याशी बोलावंस. तुझा हात हातात घेतो तेव्हा जो आपलेपणा जाणवतो ना, ती मैत्री नक्कीच नाहीये राणी. मग काय हक्क आहे माझा तुझ्यावर? कोणत्या हक्काने आता मी गालावर आलेली बट बाजूला केली? का तुझी काळजी वाटते? का असं वाटतंय की तुला जपावं? राणे, अगं डॉक्टर अजून कसं नाही आलं? ऑपरेशनची वेळ झाली की का? वेळ तर झालीये, काय माहित कुठे राहिले डॉक्टर. बुवा येतच असतील, तुम्ही धीर धरा. भावा काय झालं? नेलं का मावशीला ऑपरेशन थिएटर मध्ये? खरं तर ऑपरेशनची वेळ झालीये पण डॉक्टरच नाही आले रे अजून. डॉक्टर हे बघा, आपण आता ऑपरेशनसाठी त्यांना आत घेतोय. सगळं नीट होईल. पण डॉक्टर ते घाबरू नका, काळजी करू नका, सगळं नीट होईल. ओके? राणी, डोंट वरी, होईल सगळं नीट. इंद्रा, काय म्हणेल डॉक्टर? आता जस्ट घेऊन गेले ऑपरेशन थिएटर मध्येच. थोड्या वेळात सुरू होईल ऑपरेशन. आणि मला काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. देवा, माझ्या सुरकेला लवकर बरं कर रे बाबा. हे इंजेक्शन ताबडतोब घेऊन या, नाहीतर जीवाला धोका होऊ शकतो. बघू वहिनी, दे इकडे, मी घेऊन येतो. काय रे, काय झालं? दादा, अरे सगळीकडे बघितलं, कुठेच नाही मिळालं. अरे पण बाजूच्या मेडिकल मध्ये बघितलंस का? हो बघितलं आबा, पण नाही मिळालं. मग आता काय करायचं? दे इकडे, मी बघतो. हां हॅलो, मला एका इंजेक्शनची अर्जंट रिक्वायरमेंट आहे. तुमच्याकडे आहे का? मला चेक करून सांगता प्लीज. थोडं अर्जंट आहे प्लीज. हां
नाहीये. बरं कुठे अवेलेबल असेल काही आयडिया देऊ शकता? हां प्लीज नंबर लवकर फॉरवर्ड करा मला प्लीज प्लीज. हॅलो हां इंद्रजित महाडिक बोलतोय. मला डॉक्टर दीक्षितने तुमचा नंबर दिला. मला एक इंजेक्शनची अर्जंट रिक्वायरमेंट आहे. मी तुम्हाला फॉरवर्ड करतो. मला प्लीज तुमच्याकडे अवेलेबल असेल तर चेक करून सांगता. हां हॅलो हां मी जस्ट फॉरवर्ड केले तुम्हाला. प्लीज जरा पटकन चेक करून सांगता. मला अर्जंट आहे. हो 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 चालेल चालेल ठीक आहे. कोणाला तरी सांगू शकता तुम्ही पटकन डिलिव्हर करायला इकडे. मी तुम्हाला ॲड्रेस मेसेज करतो. पटकन डिलिव्हर करा. हो हो सगळे चार्जेस मी पे करेन. मला अर्जंट हवं आहे प्लीज. ओके थँक्यू थँक्स अ लॉट. सर काय झालं? हां पुण्याला अवेलेबल आहे इंजेक्शन. झाली अरेंजमेंट येऊन जाईल. पण पुण्याहून कसं आणणार? आपल्याकडे एवढा वेळ नाहीये सर. राणी 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 काळजी करू नकोस. आपल्याला जायची गरज नाहीये. पुण्याहून माणूस निघालाय. पोचेल तो वेळ. डोंट वरी. हॅलो उर्मिला काय चाललंय तिकडे? अरे डॉक्टरांनी एक इंजेक्शन सांगितलंय. जर ते मिळालं नाही तर या राणीची आई मेलीच म्हणून समज. ते इथे कुठेच अवेलेबल होत नाहीये. पण त्या इंद्रानं पुण्यावरून अवेलेबल करून दिलाय. ग्रेट 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 ग्रेट. आता बघ मी काय करतो ते. हुकुमाची राणी आता बघ तुला अजून काय काय सोसावं लागतंय ते. पुण्याहून घेऊन येतो ना इंजेक्शन. मी त्याला पोचूच देणार नाही. विक्रांत चांगली संधी आहे. आईही नाही इंद्राही नाही. म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी. सुरेखावर इंद्रा फ्री. फक्त इंद्राला हॉस्पिटलमधून बाहेर काढायला हवं. येस 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 येस. असं जर का घडलं तर सगळं माझ्या मनासारखं होईल. हॅलो ऐक महत्वाचं काम आहे. मी जसं सांगतो तसंच व्हायला हवं. चिकू इंद्राला खूप आठवण येते ग तुझी. तुला पण दादूची आठवण येते ना? येतोय दादू तुझ्याकडे येतोय. हा चिकू मी आजच त्याला पाठवतोय. जरा कुठपर्यंत आलाय? निघालाय तो. कुठपर्यंत आले? पुण्यावरून माणूस निघालाय. येतच असेल. लवकर मिळालं पाहिजे इंजेक्शन, नाही तर कधी काही होऊ शकतं. सर येईल ना तो माणूस वेळेत? नको काळजी करू. येईल तो वेळेत. आई बघताय ना या दीड दमडीच्या माणसांनी भाऊजींना कसं कामाला लावलंय. अर्ण बैल करून टाकलाय माझ्या लेकाचा. अजून किती वेळ लागेल? एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. इंजेक्शन द्यावं लागेल. ऑन द वेच आहे. येतच असेल. हॅलो हां साहेब
हा कुठपर्यंत आलाय तुम्ही? घाटापर्यंत पोचलोय. ओके, मग किती वेळ लागेल तरी साधारण? गाडी पंक्चर झाली. काय? काय झालं? आता काय करू मी? मी कळवतो तुम्हाला, थोडा वेळ होल्ड करा. हा? काय झालं सर? कुठपर्यंत पोहोचलाय तो? हा बा, त्याची गाडी पंक्चर झाली आहे घाटात. सर मग आता मिळणार नाही इंजेक्शन? हो पण असं परत मिळालं नाही तर? नाही, असं नाही होणार. इंजेक्शन मिळेल आपल्याला. मला असं वाटतं आता वेळ घालून चालणार नाही. मी स्वतः जाऊन इंजेक्शन घेऊन येतो. कारण तिथे घाटात पंक्चर काढायला कोणी मिळणार नाही त्याला तिथे. इंद्रा, तू कशाला जातोयस? ड्रायव्हरला पाठव ना. नाही, आता मी रिस्क नाही घेऊ शकत. मी स्वतः जाऊन घेऊन येतो इंजेक्शन. अरे पण आईंच्या जीवाचा प्रश्न आहे आई. राणी, काळजी करू नकोस. मी आलो लगेच. इंद्रा तू लवकर निघ जा. इंद्रा, सर मी पण येतो. अरे इथे काही लागलं तर बघ, मी घेऊन येतो इंजेक्शन. काय एक एक करून माझ्या माणसांना घेऊन टाकणार आहेस का? माझ्या चिकूलाही असंच दूर केलंस ना माझ्यापासून. आता माझा इंद्रा तुझ्यामुळे असा गेलाय बाहेर. जर त्याला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाहीये. मालती, अहो वेळ काय काळ काय आणि तुम्ही काय बोलताय? काय चुकीचं बोलते मी? मला ती पास करा. ती बिचारी आधीच टेन्शन मध्ये रडतीये. नाही असं बोलून तुझं टेन्शन वाढवू नका तुम्ही. तुम्हाला हिचं टेन्शन दिसतंय आणि इंद्राचं काय? बघितलं नाही कसा टेन्शन मध्ये घाईघाईत गेला ते? तर चुकून जर त्यांनी गाडी जोरात चालवली, त्याला काही झालं तर? लक्षात ठेवा, जर माझ्या लेकाला काही झालं ना तर मी कोणालाच माफ करणार नाही.